मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉलेज लिस्ट नेमकी कशी बनवायची, हो की नाही? आणि कॉलेज कोणती काळजी घ्यायची आहे कॉलेज लिस्ट बनवताना, जेणेकरून तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळणार नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय बरोबर त्याच ठिकाणी तुमची प्लेसमेंट इकडे आलेले आहेत. बघूया, ह्या ब्रांचेस एव्हरग्रीन आहेत, त्या काल पण होत्या, आज पण आहेत, भविष्यात पण यांची गरज नेशन डेव्हलपमेंटला लागणार आहे. कॉलेज लिस्टमध्ये क्वालिटी खास करून हा मुलींसाठी आहे, लक्षात ठेवा. हॉस्टेलचा जो विषय मुलींनो तो खूप महत्त्वाचा आहे. कॉलेज लिस्ट जी कस्टमाइज कॉलेज लिस्ट आहे ती ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज आणि सेफ साइड कॉलेज या 3 पार्टमध्ये डिवाइड करता आली पाहिजे. सो मित्रांनो, कोणती काळजी घ्यायची आहे कॉलेज लिस्ट बनवताना, जेणेकरून तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळणार नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय बरोबर त्याच ठिकाणी तुमची प्लेसमेंट होऊ शकते. ड्रीम कॉलेजेस, टार्गेट कॉलेजेस आणि सेफ कॉलेजेस कसे निवडायचे याची इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पर्सेंटाईलनुसार योग्य कॉलेज तुम्हाला कसं निवडता येईल, कोणती काळजी घ्यायची आहे, प्रेफरन्स ऑर्डर नेमका कसा ठेवायचा आहे आणि ह्या चुका टाळून तुम्ही तुमच्या ॲडमिशनचे जे काही कॅन्सलेशन प्रोसेस होईल किंवा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही अशा कोणत्याही चुका होऊ द्यायच्या नाहीत, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. चला तर मग बघूया. पहा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय की ज्यावेळी कॅपराउंड प्रोसेस सुरू होईल, रजिस्ट्रेशन तुम्हाला अगोदर करायचं आहे, परत डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन तुमच्या FC सेंटरला होणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्याच्यानंतर ग्रॅव्हियन्स दिलं जाईल, तिथून तुम्हाला करेक्शन द्यायचं आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मग सुरू होणार आहेत तुमचे कॅपराउंड. आणि ह्या कॅप राऊंडसाठी जी काही कॉलेज लिस्ट तुम्हाला करायची आणखी तुमच्याकडे बरोबर 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो. त्यामुळे गडबड अजिबात करू नका. शांत डोक्याने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा. बघूया आपण. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला कुठल्या फील्डला जायचं आहे इंजिनिअरिंगमध्ये हे तुम्हाला चूज करावं लागेल, चॉईस करावं लागेल, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हा निर्णय झाल्याशिवाय तुम्ही कॉलेज लिस्टकडे जायचंच नाही. कारण रँडमली फक्त इंजिनिअरिंग करायचं आहे असं म्हणून चालणार नाही. ते 11वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी म्हणलं तरी चालेल, कारण ते बदलू शकतात. आता तुम्हाला चान्स नाही, हो की नाही? ज्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही CS ला जा, IT ला जा, AIDS ला जा, AIML ला जा. तुम्हाला जर समजा मेकॅनिक्समध्ये इंटरेस्ट आहे, व्हेकल्समध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही मेकॅनिकलच्याच ब्रँचला चॉईस द्या, हो की नाही? तुम्हाला जर कन्स्ट्रक्शनमध्ये, रोड डेव्हलपमेंट किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट आहे तर सिव्हिलच्या ब्रँचला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्हाला सर्किट्समध्ये, गॅजेट्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट आहे तर ENTCला तुम्ही फर्स्ट चॉईस दिली पाहिजे. सो हे असं सगळं क्षेत्र आहे इंजिनिअरिंगचं. त्यामुळं अगोदर ठरवा की नेमकं तुम्हाला कोणत्या फील्डला, कोणत्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, आता तुमची फील्ड तयार झाली. 2 प्रकारच्या ब्रँचेस इंजिनिअरिंगमध्ये आहेत. टेक ब्रँचेस आहेत, CS आहे, IT आहे किंवा AIDS आहे. ह्या नवीन ब्रँचेस आहेत, AIML आहे. सो मित्रांनो, ह्या सगळ्या टेक ब्रँचेसमध्ये येतात. कोअर ब्रँचेसमध्ये मेकॅनिकल आहे, सिव्हिलची ब्रँच आहे, ENTC आहे. सो टेक ब्रँचेसचे पॅकेजेस जास्त असतात, त्यांच्या प्लेसमेंट जास्त असतात, असा एक प्रघात आहे. हो, ती गोष्ट खरी पण आहे काही अंशमध्ये. परंतु जर तुमचा इंटरेस्टच कोअर ब्रँचेसमध्ये असेल, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असेल किंवा ह्या ज्या ब्रँचेस आहेत त्या एव्हरग्रीन ब्रँचेस आहेत मित्रांनो, इथं तुम्हाला जॉब मिळतात. कॉलेज जर चांगलं असेल, चांगल्या प्लेसमेंट इथं सुद्धा होतात. असं नाही की ह्या ब्रँचला महत्त्व नाही. खरं तर ह्याच ब्रँचवरती ह्यांचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे. ह्या ब्रँचेसचा काळ येतो जातो, हे अप अँड डाऊन होतात. इथं आणखी बऱ्याच नवीन ब्रँचेस वगैरे, रोबोटिक्स आहे, खूप साऱ्या ब्रँचेस आहेत ज्या की इकडे आलेल्या आहेत. परंतु ह्या ब्रँचेस एव्हरग्रीन आहेत. त्या काल पण होत्या, आज पण आहेत, भविष्यात पण यांची गरज नेशन डेव्हलपमेंटला लागणारच आहे. ओके, सो कुठलीही ब्रँच हलकी भारी असं काही नसतं. तुमचा इंटरेस्ट खूप महत्त्वाचा आहे. एकदा का तुमचा इंटरेस्ट फायनल झाला की तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे, मग येते पुढची स्टेप. आता पुढची स्टेप काय आहे पहा. ज्यावेळी तुमची ब्रँच फायनल केले की तुम्हाला CS मध्येच करिअर करायचं आहे, सपोज तुमचं ठरलं आहे टेक ब्रँचमध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्येच करिअर करायचं आहे, कोणत्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्यावेळी तुम्ही कॉलेज लिस्ट बनवणार आहात? तर सगळ्यात महत्त्वाचं कट ऑफ तुम्हाला पाहावं लागेल की प्रत्येक कॉलेजेससाठी लास्ट इयरचा तुमच्या कॅटेगरीचा, तुमच्या रँकनुसार तुम्हाला जे काही पर्सेंटेज आले त्याच्यानुसार गेल्या वर्षीचा त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला चेक करावा लागेल मित्रांनो. सगळ्यात अगोदर ही माहिती घेतल्याशिवाय कॉलेज लिस्ट बनवायला जायचं नाही. म्हणजे तुमच्याकडं पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचे कट ऑफ लास्ट इयरचे असायला हवेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ब्रँच जे आहेत, आता कट ऑफ फक्त चेक करून चालणार नाही,
तुम्हाला जर समजा CS मध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही सिव्हिलचा कट ऑफ बघून चालेल का? नाही, तुम्हाला कम्प्युटर सायन्स त्या प्रत्येक कॉलेजला काय कट ऑफ आहे लास्ट इयरचा तो बघितला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, कॉलेज चॉईस करताना त्या कॉलेजच्या प्लेसमेंट ऑर्डर कशा आहेत, कुठल्या कंपन्या तिथे येतात, मुलांना पॅकेजेस कसे मिळालेले, हायेस्ट पॅकेज किती होतं, ॲव्हरेज पॅकेज समजा काहीच नाही मिळालं तर ॲव्हरेज सगळं सर्वसाधारण विद्यार्थ्यांना कसे पॅकेजेस दिले गेलेत, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी प्लेसमेंट्स चेक करून तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर कॉलेज कल्चर, ते कॉलेज कसं आहे, ॲकॅडमिक क्युरिक्युलम कसं आहे, वेळोवेळी एक्झाम होतात का, टीचिंग प्रॉपर आहे का, त्या ठिकाणी इव्हेंट्स वेगवेगळे घेतले जातात का, स्पोर्ट इव्हेंट आहेत का, आर्ट इव्हेंट आहेत का, इंटर्नशिप कशा आहेत, हे सगळं तुम्हाला कॉलेज कल्चर त्या कॉलेजचं अगोदरच चेक करायचं आणि मग ते कॉलेज तुमच्या लिस्टकडे घ्यायचं. पाचवी महत्त्वाची गोष्ट, त्या कॉलेजला टीचिंग प्रॉपर होतं का. हे पहा, सिलेबस टीच केला गेला तर तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि अंडरस्टँड झाला तर तुम्ही त्याच्यावरचं वर्कआउट करू शकाल, त्याचं स्किल तुमच्याकडे त्या 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये येणार आहे. सो ऑब्व्हियसली त्या कॉलेजचं टीचिंग दी बेस्टच असायला हवं आणि हे तुम्हाला त्या कॉलेजचे स्टुडंटच सांगू शकतात की त्या कॉलेजचे लेक्चर्स कसे होतात, टीचर्स प्रोफेसर्स शिकवतात की नाही, हे तुम्ही त्या कॉलेजच्या स्टुडंटकडून रिव्ह्यूज घेऊन माहिती घेऊ शकतात. त्याच्यानंतर आहे लोकेशन. लोकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे, कोणत्या शहरात ते कॉलेज आहे, तुमचं काय ड्रीम आहे, तुम्हाला कुठल्या शहरामध्ये, मुंबईला करायचं आहे का, पुण्याला करायचं आहे का, सोलापूरला करायचं आहे, कोल्हापूरला करायचं आहे का, छत्रपती संभाजीनगरला करायचं आहे, तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टला म्हणजे कोणत्या सिटीमध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्यानुसार तुमचा कट ऑफ सुद्धा कम्पेअर झाला पाहिजे. सो तुम्हाला मिळालेल्या पर्सेंटाईलनुसार तुमच्यासाठी योग्य लोकेशन काय हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. केवळ फक्त पुण्यातच करायचं आहे म्हणून कुठल्याही कॉलेजला ब्लाइंडली जाऊन ॲडमिशन नाही घ्यायचं मित्रांनो. पुण्यात कॉलेजेस टॉपचे आहेतच, नाही असं नाही, पुण्यामध्ये दी बेस्ट वातावरण आहे एज्युकेशनचं, पण असं काही नाही की फक्त पुण्यातच इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगले आहेत. इतर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इतर सगळे जे शहरं आहेत त्या सगळ्या सिटीजमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत. त्यामुळे तुम्ही अदर दॅन पुणे मुंबईसुद्धा कॉलेजेस चॉईस करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत आणि तुमच्या जवळचं लोकेशन चॉईस केलं तर अतिशय बेटर होईल. त्यानंतर आहे कॉलेज लिस्टमध्ये, ते कॉलेज घेताना खास करून हा मुद्दा मुलींसाठी आहे, लक्षात ठेवा. हॉस्टेलचा जो विषय आहे मुलींनो तो खूप महत्त्वाचा आहे. त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का, हॉस्टेलच्या फॅसिलिटीज कशा आहेत आणि त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे. जर हॉस्टेल नाही मिळालं तुम्हाला तर बाहेर कुठंतरी राहावं लागतं पेइंग गेस्ट म्हणून आणि त्यावेळी त्याचा जो रेंट आहे तो वाढणारा खर्च जो आहे, एकतर पालकांना कॉलेजच्या फीस भरायच्यात, इतर खर्च आहेत आणि त्यातून परत रूमचा हा खर्च वाढू द्यायचा नसेल तर त्या कॉलेजचे हॉस्टेल फॅसिलिटी चेक करा आणि मग ते कॉलेज लिस्टमध्ये घ्या. सगळ्यात महत्त्वाचं फीस, याचं तर नाटक कोणालाच करता येत नाही, हो की नाही. सो कॉलेजेसच्या फीसकडे पण लक्ष द्या. प्रत्येक कॉलेजच्या फीस वेगवेगळ्या आहेत. अशा ठिकाणी तुम्ही जायचं की ज्या ठिकाणी तुमचे पॅरेंट्स तेवढी फीसच हे करू शकत नाहीत, अफोर्ड करू शकत नाहीत, मग त्या कॉलेजला का बरं लिस्टमध्ये ठेवायचं. जिथं आपली आर्थिक क्षमता आहे, आर्थिक कुवतीनुसार आपल्याला किती फीस बसते आपल्या मेरिटनुसार ते पण चेक केलं पाहिजे. उगीच कर्जाचा डोंगर पॅरेंटच्या डोक्यावर तुम्ही ठेवून तिकडं मौज मजा करणार, याला काय अर्थ नाही मित्रांनो. सो तुमचं जे बजेट आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. फीससुद्धा चेक करा प्रत्येक कॉलेजच्या. ह्या सगळ्या गोष्टी बघून प्रत्येक कॉलेजच्या मगच त्या कॉलेजला लिस्टमध्ये तुमच्या आणायचं आहे. चलो, आता हे झालं कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची होती. आता कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्यात पहा. सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी मी सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 96 पर्सेंटाईल आहेत. किती पर्सेंटाईल आहेत? सपोज तुम्हाला 96 पर्सेंटाईल आहेत. सो 96 पर्सेंटाईल म्हणजे खूप चांगलं पर्सेंटाईल आहे मित्रांनो. तरी पण तुम्ही जर विचार केला गेल्या वर्षीचे कट ऑफ काय सांगतात पहा. तुम्हाला जर समजा COEP कॉलेजला जायचं आहे तर COEPचं जे कट ऑफ आहे ते 98च्या अबोव आहे सगळ्याच ब्रँचेससाठी, हो की नाही. जनरल आपण बघतोय, कॅटेगरी रिझर्वेशन हा सगळा भाग नंतरचा आहे कारण तिथं थोडंसं अप अँड डाऊन 1 पर्सेंटाईलचं आहे. पहा, आता तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना सगळ्यात अगोदर काय करायचे तर टॉपला काय करायचे, ड्रीम कॉलेजेस टाकायचे. टॉपला आता इथं मी ड्रीम कॉलेजेसचं तुम्हाला दिलं आहे पहिला सेक्टर. पहा, ऑप्शन 1ला ड्रीम कॉलेज आहे, ऑप्शन 2ला ड्रीम कॉलेज आहे, ऑप्शन 3ला ड्रीम कॉलेज आहे. आता ड्रीम कॉलेज म्हणजे काय की 96 पर्सेंटाईल पेक्षा जास्त कट ऑफ असणारं कॉलेज.
म्हणजे ज्याचा कट ऑफ किती आहे 98 आहे 99 आहे 100% आहे, हे जे कॉलेजेस आहेत ते ड्रीम कॉलेजेसमध्ये येतात मित्रांनो. म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त कट ऑफ असलेले कॉलेजेस, आणि तिथं तुम्हाला निश्चितपणे तुम्हालाच काय इतर सगळ्या विद्यार्थ्यांना पण तिथं ॲडमिशन घेऊ वाटतं. त्यामुळे ड्रीम कॉलेजेस हे टॉपला ठेवायचे तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये. ही आहे आपली कॉलेज लिस्ट, ऑप्शन फॉर्म लिस्ट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये टॉपला ड्रीम कॉलेजेस ठेवायचे जे की तुमच्या 96% कसे आहेत, जास्त पर्सेंटाईलवाले. दुसरी कॅटेगरी येते कॉलेज लिस्टमधली, ती म्हणजे टार्गेट कॉलेजेस. आता हे टार्गेट कॉलेजेस म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणार आहे. म्हणजे 96%ला गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी जे कॉलेजेस मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना, ज्या ब्रँचेस मिळालेले आहेत, ते कॉलेजेस नंबर 2ला ॲड करायचे. हे झाली तुमची फर्स्ट पार्ट ऑफ द लिस्ट. ही झाली तुमची सेकंड पार्ट ऑफ द लिस्ट, जिथं तुमचं पर्सेंटाईल आहे यावर्षी 96, त्याला गेल्या वर्षी 96ला कुठल्या कुठल्या ब्रँच कोणते कोणते कॉलेजेस मिळाले ते चेक करायचं. म्हणजे टार्गेट कॉलेजेसचा सेक्टर तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठे येणार, 4, 5, 6 या पद्धतीने. मी फक्त एक्झाम्पल सांगायला तुम्हाला. आता ड्रीम कॉलेजेस 3 म्हणजे 3च नाही, ड्रीम कॉलेजेसमध्ये हायर पर्सेंटाईलचे तुमचे 10 कॉलेज, 20 कॉलेज, 25 कॉलेज पण होऊ शकते. तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त कट ऑफ असणारे कॉलेजेस म्हणजे ड्रीम कॉलेजेस, जे की तुम्हाला शक्यतो मिळणार नाहीत कारण कट ऑफ खूप जास्त आहेत. तरी पण ते लिस्टमध्ये ठेवायचे, कारण तुम्ही जर पहिल्या 1, 2, 3 मध्ये हेच कॉलेज टार्गेटचे टाकले तर हे तुम्हाला मिळू पण शकतात, मग वरचं मिळणारच नाही. वरचं कॉलेज ह्याच्यापेक्षा भारी आहे, CYP PICT पेक्षा भारी समजतात विद्यार्थी, तर तुम्हाला हे मिळणारच नाही तुम्ही जर ते लिस्टमध्ये नाही ठेवलं तर, बरोबर. म्हणून आपल्या पर्सेंटाईलपेक्षा जास्तीचे वरती ठेवा, टार्गेटला पार्ट 2 मध्ये ठेवा. आणि दुसरा जो रूल आहे ॲटो फ्रीजचा, त्याच्यातून पण तुम्ही वाचू शकता. कारण ॲटो फ्रीजचा रूल आहे, फर्स्ट राऊंडला फर्स्ट कॉलेज ॲटो फ्रीज होतं, सेकंड राऊंडला 3 कॉलेजेस ॲटो फ्रीज होतात, आणि थर्ड राऊंडला 6 कॉलेजेस ॲटो फ्रीज होतात. म्हणजे 136चा क्रायटेरिया आहे. तिथून तुम्हाला वाचायचं असेल, पहा इथं दाखवतो मी, हे पहा रूल्समध्ये ॲटो फ्रीजचा रूल काय आहे बघा. कॅप राऊंड फर्स्टला पहिलं कॉलेज ॲटो फ्रीज होणार आहे, कॅप राऊंड सेकंडला पहिले 3 कॉलेजेस ॲटो फ्रीज होणार आहेत, कॅप राऊंड थर्डला पहिले 6 कॉलेजेस ॲटो फ्रीज होणार आहेत. म्हणजे 136चा हा जो रूल आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की 1, 3, 6 म्हणजे थोडक्यात पहिल्या 7 कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला तुमचं टार्गेट कॉलेज यूज द्यायचं नाही, तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होणारं कॉलेज तिथं यूज द्यायचं नाही. त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ असणारेच कॉलेजेस इथं ठेवायचे आहेत पहिल्या 6 पर्यंत. सो टॉप कॉलेजेस ओनली विथ हायर कट ऑफ. इथं कोणते कॉलेजेस भरायचे तुम्हाला, तर ड्रीम कॉलेजेस भरायचे जे की तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त असणार आहेत. आय होप तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झालेला असेल. ड्रीम कॉलेजेस ॲट द टॉप. दुसरं आहे टार्गेट कॉलेजेस जे तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होतात. पण असं काय आहे का, गेल्या वर्षी 96ला PICT मिळालं होतं CS, यावर्षी मिळेलच म्हणून यावर्षी आता 2 अटेम्प्ट आहेत मित्रांनो, हो की नाही. मग या 2 अटेम्प्टमध्ये साहजिकच बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, संख्या जवळपास 30-40 हजार विद्यार्थ्यांनी वाढलेले, साहजिकच कट ऑफ वाढू पण शकतो. म्हणजे या टार्गेट कॉलेजेसपैकी तुम्हाला कॉलेज जरी गेल्या वर्षी तुमच्या कोणाला मित्राला मिळालं असेल तरी तुम्हाला यावर्षी मिळेलच याची गॅरंटी नाही. म्हणून काय करायचंय, तुमचा जो तिसरा पार्ट आहे लिस्टचा तो असणार सेफ साईड कॉलेजेसचा. हा जो पार्ट आहे मित्रांनो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सेफ साईड म्हणजे काय, 96 पर्सेंटाईल तुम्हाला आहे, परंतु ज्या कॉलेजेसचा कट ऑफ 95 होता त्या ब्रँचसाठी, 94 होता, 93 होता, 92 होता, या कॉलेजेसला सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये आणा. म्हणजे ज्याचा कट ऑफ 95 आहे, 94 आहे, 93 आहे, हे सुद्धा लगेच टार्गेट कॉलेजेसच्या खाली ठेवा. कारण यावर्षी जर कट ऑफ वाढला तर हे पर्सेंटाईल 97 वाल्यांना जाईल. मग तुम्हाला ह्यांचं 95चं 96 होणार आहे, 94चं 96 होणार आहे किंवा 93चं 96 होणार आहे. कट ऑफ जर वाढला तर तुम्हाला PICT मिळण्याच्या ऐवजी VIT मिळू शकतं, हो की नाही. म्हणून सेफ साईड कॉलेजेस कोणते की तुमच्या पर्सेंटाईल कट ऑफपेक्षा कमी पर्सेंटाईल असलेले कॉलेजेस, जस्ट थोड्याशा फरकाने असलेले कॉलेजेस, ते कॉलेजेस तुमच्या सेफ साईड कॉलेजमध्ये येतात. ओके. सो आपली कॉलेज लिस्ट जी कस्टमाइज कॉलेज लिस्ट आहे ती ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज आणि सेफ साईड कॉलेज या 3 पार्टमध्ये डिवाइड करता आली पाहिजे. ओके. आता हे सगळे सेफ साईड कॉलेजेस आहेत. आता हे जर तुम्हाला नाही मिळाले तर 100% ह्याच्यापैकी तर मिळणारच आहे, कारण ह्यांचा कट ऑफ गेल्या वर्षीच कमी होता. आता तुम्ही हे सुद्धा यांना बरोबर चिटकून ठेवलेलं आहे. हे तुमचे
गॅरंटीड कॉलेजेस, म्हणजे ह्याच्यातला 100% तुम्हाला मिळणार आहे. आणि कॅप राऊंड 1 मध्येच तुम्हाला कॉलेज मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण बऱ्याच वेळा कॅप राऊंड फर्स्टमध्येच बऱ्याच जागा फिलअप होतात. लक्षात आलं. सो सेफ साईड कॉलेजेस सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. आता ही लिस्ट मी जी आहे एका विद्यार्थ्याची तुमच्या 96% केली. पहा, जर तुम्हाला CS मध्येच करिअर करायचं आहे आणि तुम्ही जर अशी लिस्ट बनवली तर ही लिस्ट चुकीची होईल. पहा कशी आहे, कारण तुम्ही इथं काय बघताय, COIP CS, COIP IT, COIP IDS, परत PICT CS IT, आणि तुम्हाला काय करायचं आहे, कॉम्प्युटर सायन्स करायचं. तुम्ही लिस्ट अशी बनवली. बरेच विद्यार्थी ही चूक करतात. एका कॉलेजचं नाव घ्यायचं, त्याच्या सगळ्या ब्रँच टाकायच्या, दुसरं कॉलेजचं नाव घ्यायचं, त्याच्या सगळ्या ब्रँच टाकायच्या. नाही, असं करू नका. ही प्रेफरन्स लिस्ट आहे मित्रांनो. ड्रॉप डाऊन वरून कॉम्प्युटर चेक करणार आहे तुम्हाला कोणतं कॉलेज द्यायचं ते. वरून टॉपचं कॉलेज 100%ला CS जाणार आहे किंवा 99.98ला जाणार आहे. हे नाही मिळत, कॅन्सल. हे मिळतंय का बघताय, कॅन्सल. हे मिळतंय का बघताय, नाही. हे मिळू शकतंय, मग हे देईल. लक्षात आलं का. म्हणजे वरून खाली चेकआउट होते लिस्ट तुमची, त्यालाच आपण प्रेफरन्स म्हणतो. म्हणून मग प्रेफरन्स देतानाच असा द्या की तुम्हाला जर ब्रँचमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच ब्रँचला करायचं आहे, तर तुम्ही हे भरणं चुकीचं आहे. हे असं भरायचंच नाही. तुम्हाला जर CS मध्येच करिअर करायचं आहे तर तुमची लिस्ट या प्रकारे झाली पाहिजे. कोणत्या, याच्या प्रकारे. पहा, COIPचं CS 1 नंबरला, PICTचं CS 2 नंबरला, VITचं CS 3 नंबरला. म्हणजे तुम्हाला जर कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करायचं आहे, COIPचं CS नाही मिळालं तर कम्प्युटर काय करेल तुम्हाला, CET सेल काय करेल, IT देऊन टाकेल. कारण COIPचा CSला कट ऑफ बसत नाही. COIPचा IT देऊ शकते. तुम्हाला IT करायचं होतं का, नव्हतं. मग तुम्हाला जर CSच करायचं आहे तर COIPचं CS पण चांगलं आहे, PICTचं CS पण चांगलं आहे, VITचं CS पण चांगलं आहे. मग तुम्ही ब्रँचची लिस्ट भरताना अशी भरायची. 1 नंबरला CS COIPचं, 2 नंबरला PICTचं CS, 3 नंबरला VITचं CS. म्हणजे तुम्हाला ज्या ब्रँचमध्ये जायचं आहे त्याच ब्रँचची लिस्ट अशा पद्धतीने बनवा. येते लक्षात. त्याच्यानंतर COIPचे IT टाका. हे नाही मिळालं तर भाऊ IT आणि CS मध्ये जास्त फरक नाही, मी IT मध्ये करिअर करतो तर हे टाका 4, 5, 6ला. नंतर AIDSच्या ब्रँचेस टाका. सो जर तुम्हाला ब्रँच ओरिएंटेड करिअर करायचं आहे तर लिस्ट अशी असेल. आणि तुम्हाला फक्त कॉलेज महत्त्वाचं आहे. मला काही केलं, कोणती का ब्रँच असं ना, मला COIPला जायचं आहे, तर मग तुम्ही अशी लिस्ट भरा. मला कोणती का ब्रँच मिळेना, मला PICTला जायचं आहे, मग PICTचं कॉलेज 2 नंबरला टाका, 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला, 6 नंबरला, त्याच्या सगळ्या ब्रँच टाका. जर तुम्हाला कॉलेज महत्त्वाचं आहे तर अशी लिस्ट बनवा. ब्रँच महत्त्वाची आहे तर अशी लिस्ट बनवा. ओके, काळजी घेणार तुम्ही. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, कॅप राऊंडचे रूल्स पण तुम्हाला मी सांगितले. पहिल्या राऊंडला फर्स्ट कॉलेज आउट ऑफ रेंज होणार, दुसऱ्याला पहिले 3 आणि तिसऱ्याला 6. म्हणून मग तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमध्ये जाताना ह्या 6 कॉलेजेसच्या पुढंच तुमचे टार्गेट कॉलेजेस टाकायचे. 6 कॉलेजेसच्या आत पहिल्या 6 मध्ये हायर कट ऑफचे कॉलेजेस भरायचे, जे की शक्यतो तुम्हाला मिळणारच नाहीत, कारण तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमध्ये चालू राहणार आहेत. हे ते लक्षात. तुम्ही जर एखाद्या लोअर कट ऑफचं कॉलेज इथं टाकलं आणि ते जर चुकून तुम्हाला मिळालं तर तिथं 3 दिवसात जाऊन ॲडमिशन घ्यायचं मित्रांनो. त्यामुळे ह्याची देखील काळजी घ्या. आता जातोय, तुम्हाला हे रूल्स मी सांगितलेले आहेत, या पद्धतीने तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.